तर वेगवान आढावा घेण्याआधी या क्षणाची सर्वात मोठी बातमी। व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच एका तरुणाला दोन तरुणींनी मिळून चांगलाच चोप दिलेला आहे। या तरुणानं एका तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला ते चांगलंच महागात पडलं। तरुणीच्या घरी हे माहिती पडताच तरुणीच्या कुटुंबियांनी त्याला चांगला चोप दिला। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। मुलीशी बोलण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला चांगलाच चोप मिळाल्याचा आपण पाहतोय। आणि आता पाहूयात मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। नांदेडमध्ये व्हॅलेंटाईन डेला अल्पवयीन मुलीला प्रपोज करणं महाविद्यालयीन तरुणाला चांगलंच महागात पडलं। तरुणावरती विनयभंगासह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। व्हॅलेंटाईन डे म्हणून प्रेमाचा दिवस जगभर साजरा केला जातोय, परंतु बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून या व्हॅलेंटाईन डेला विरोध करण्यात येतोय। बुलडाणा जिल्ह्यामधील खामगाव शहरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ग्रीटिंगची होळी करून व्हॅलेंटाईन डेला असलेला विरोध प्रदर्शित केला। व्हॅलेंटाईन डे निमित्त पुण्यामधल्या विवाह नोंदणी कार्यालयामध्ये एकाच दिवशी तब्बल 46 जोडपी विवाहबद्ध झाली। प्रेमाच्या दिवशीच लग्नगाठ बांधली गेल्यानं ही जोडपी भलतीच खुश होती। बारामतीमधील मयेसोच्या मुलांच्या आणि मुलींच्या शाळेमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला, मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा साजरा करण्यात आला। हा दिवस मातृपितृ दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे। यामध्ये मुलांच्या पालकांना बोलावून मुलांनी आणि मुलींनी त्यांचं पूजन केलं। अहमदनगर शहरामधील माणुसकी मित्र मंडळाकडून रोज डे ऐवजी रोटी डे साजरा केला जातोय। माणुसकी मित्र मंडळानं शहरामधील रहिवाशांकडून 5 चपात्या आणि सुकी भाजी गोळा केली आणि जमा झालेलं जेवण शहरातील गोरगरिबांना वाटून देण्यात आलं। साताऱ्यातील सज्जन गडावरती दास नवमी उत्सव सुरू असून सलग 10 दिवस चालणाऱ्या महोत्सवाला राज्यभरातून भाविक गर्दी करतात। 10ही दिवस पहाटे काकड आरती, समाधी पूजा, दासबोध वाचन, छबिना असे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं जाणार आहे। जळगाव जिल्ह्यामधील पाळधी येथे देशातील सर्वात महाकाय सिद्धी महागणपतीची प्राण प्रतिष्ठापना केली जाते आहे। दरम्यान या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या 7व्या दिवशी महाकाय सिद्धी महागणपतीच्या मूर्तीवर भक्तांनी आणलेल्या चंदनाचा लेप लावून मूर्तीला स्नान घालून अभिषेक करण्यात आला। आदिशक्ती मुक्ताईच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर कोथळी इथल्या मुक्ताईच्या समाधी मंदिरावरती ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करून यात्रा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली। नंदुरबारमध्ये वधूनं हेलिकॉप्टरमधून मांडवात एंट्री केलेली आहे। फळ व्यापारी मोहिनीराज राजपूत यांनी त्यांच्या मुलीच्या विवाहात खास हेलिकॉप्टरची सोय केलेली होती। हेलिकॉप्टरमधून आलेल्या वधूला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती। इंदापूरच्या टणू गावामध्ये काल एका गोठ्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली होती। याची माहिती इंदापूर पोलिसांना मिळताच त्यांनी BDDS पथकाला पाचारण केलं आणि यानंतर ही वस्तू निकामी करण्यात आली, परंतु ही बॉम्ब सदृश्य वस्तू गोठ्यात आली कुठून याचा तपास पोलीस करतात। विशाळ गडावरती स्वच्छता मोहीम राबवताना कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दारूच्या बाटल्यांचा खच सापडला आणि त्यामुळे शिवप्रेमी चांगलेच संतप्त झाले। दारूच्या बाटल्या आणि पाण्याच्या बाटल्यांमुळे गडाचं सौंदर्य नष्ट झालेलं असून यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरते आहे। भंडारा ते पवनी रस्त्याचं काम मागील 4 वर्षांपासून सुरू आहे, तरी पण रस्ता पूर्णतः बनला नाही आणि त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं रस्त्यावरती ठिय्या आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। बिडकीन इथल्या ग्रामीण रुग्णालयाच्या छताचे सिमेंटचे थर कोसळल्याची घटना वारंवार घडत असून आतापर्यंत 3 वेळा थर कोसळल्यात, मात्र यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। सार्वजनिक बांधकाम विभाग पैठण यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांनी काम केलं नसल्याचं वैद्यकीय अधिकारी संजय गोरे यांनी सांगितलं। रेल्वे विभागातर्फे नाडगाव रेल्वे स्टेशनच्या पुलाच्या जोडणीचं काम पूर्ण करण्यासाठी मुंबई नागपूर रेल्वे रुळावर 3 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला। तसंच येत्या काही दिवसात हा मार्ग सुरू होणार असून वाहतूक समस्येच्या त्रासापासून मुक्ती मिळणार असल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला आहे।
वारकरी साहित्य परिषदेचे हबप विठ्ठल पाटील यांनी विश्वकर्मा समाजाचे संत भोजलिंग महाराज यांच्याबाबत बेताल वक्तव्य केलेलं होतं आणि त्यामुळे विठ्ठल पाटलांवरती कठोर कारवाई करा अशी मागणी सुतार समाजाने केली। यावेळी जोरदार निदर्शन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। जालन्यातील परतूर इथल्या उड्डाण पुलाचं भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। हा पूल आता वाहतुकीसाठी खुला झाला असल्यानं शेगाव ते पंढरपूर महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा बसलाय आणि यामुळे या अतिक्रमणावरती कारवाई करण्याची मागणी स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी केली आहे। अतिक्रमणामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिराची सुरक्षा सुद्धा धोक्यात आल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। नांदेडमध्ये ज्वारी पिकाला पक्षी आणि प्राण्यांपासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अनोखी शक्कल लढवली। शेतकऱ्यांना ज्वारीच्या कणसांना कपड्यानं बांधलंय तर शेताला साडीचं कुंपण केलंय। जालन्यामध्ये कापसाचे भाव कमी असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। मागच्या वर्षी कापसाला 12 ते 14 हजार रुपयांचा भाव मिळालेला होता, मात्र यंदा कापसाला केवळ 7 ते 8 हजार रुपयांचा भाव मिळतोय। भाव वाढतील या आशेनं जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवलाय। झोपडपट्टीमधील शाळाबाह्य मुलांना साक्षर करण्याचा विडा एका खासगी बँक कंपनीमधील कर्मचाऱ्यानं उचललाय। उत्तम पाईकराव हे मागील 3 वर्षांपासून नांदेड जिल्ह्यामधील भोकर परिसरामध्ये मुलांना शिकवतात। मागील 3 वर्षात त्यांनी 150 ते 200 मुलांना साक्षर केलेलं आहे। कोकणात पर्यटकांना आता खाडीमध्ये वास्तव्य करता येणार आहे। केरळ नंतर कोकणातील गुहागरमध्ये परचुरी गावात एक तरुणानं हाऊस बोट तयार करण्याचं धाडस दाखवत गुहागरमधील पर्यटन वाढीसाठी एक नवं पाऊल टाकलेलं आहे। लातूर जिल्ह्यामध्ये आज निलंगा तालुक्यातील बेंडगा ग्रामपंचायतीनं नाविन्यपूर्ण निर्णय घेतलेला आहे। बेंडगा गावात कुणाच्याही घरी मुलगी जन्माला आली की तिला 11,000 रुपये दिले जाणार आहेत आणि शिवाय गावातल्या मुलीच्या लग्नासाठी देखील महिला सरपंच स्वखर्चानं 11,000 रुपये देणार आहे। सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील वळसंग गावच्या ऐतिहासिक विहिरीला भेट दिली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली वळसंगची विहीर ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते। उस्मानाबादमध्ये दररोज हजारो रुग्णांचा वावर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमारत असो की शासकीय रुग्णालयामधील अग्निसुरक्षा यंत्र एक्सपायर झालेली आहेत। गेल्या वर्षी रिफिल केलेली तारीख ही संपून गेलेली आहे, तरी देखील रुग्णालय प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। उस्मानाबाद शहर पाणीपुरवठा योजनेला आता सोलार यंत्रणेची मदत होणार आहे आणि त्यासाठी 17 कोटी रुपये मंजूर झालेत आणि त्यामुळे शहर पाणीपुरवठा योजनेचा वीज बिलाचा खर्च कमी होणार आहे। देहू गावात प्रवेश करताना भव्य महाप्रवेशद्वार लाखो रुपये खर्च करून उभं केलेलं आहे। या महाप्रवेशद्वारावरती वारकरी संप्रदायाची पताका फडकत असते, परंतु आता या पताक्याची दुरवस्था झालेली दिसून येते। वारकरी संप्रदायाच्या या पताकाकडे दुर्लक्ष होत असल्यानं वारकरी भक्त नाराजी व्यक्त करू लागले। व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नांदेडमध्ये गुलाबाच्या फुलांना मागणी वाढलेली आहे। गुलाबाच्या एका फुलाला 100 रुपयांचा भाव मिळतोय आणि त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी खुश आहेत। मनमाडसह नाशिक जिल्ह्यामधील ग्रामीण भागात सध्या मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर होत चाललाय। बाजारपेठेमध्ये मोकाट जनावरांनी केलेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि अशात पालिका प्रशासनानं मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। वाशिंदसह 42 गावांमधील नागरिकांच्या लढ्याला यश मिळालंय। वाशिंद पूर्व आणि पश्चिमेस जोडणारा 152 मीटर लांब रेल्वे उड्डाण पुलाचं काम पूर्ण झालंय आणि लवकरच या उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू केली जाणार आहे। मालाडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागानं रस्ता रुंदीकरणासाठी मोहीम हाती घेतलेली आणि यासाठी जीजी महालकारी रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असलेली 27 बांधकामं हटवण्याची कारवाई आज करण्यात आली। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती दापचारी इथल्या चेक नाक्यावरती मुख्य मार्गावरती ठेवण्यात आलेले कॉन्क्रीटचे बॅरिकेड्स मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साहाय्यानं बाजूला करत अनोखं आंदोलन केलं। जळगाव जिल्ह्यामधील भानखेडा इथल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी जळगाव जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। गावापासून 500 मीटर बाहेर बांधण्यात येणारी ग्रामपंचायत इमारत तातडीनं रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली।
कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांची 25% फी परत देण्याचे शासनानं आदेश दिलेले होते. मात्र वालचंद कॉलेज प्रशासनानं गेल्या 2 वर्षांपासून अद्यापही विद्यार्थ्यांना फी परत दिली नाही आणि यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं वालचंद कॉलेजच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. हिंगोलीच्या कहाकर बुद्रुक इथल्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी भाजप सरकारला मदत न करण्याची शपथ घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या बुलडाणा इथल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ही शपथ घेतली आहे. नंदुरबारमधील नेवाळी नेत्रंग मार्गाची दुरवस्था झालेली आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावरील खड्ड्यात उठाबशा काढत आंदोलन केलं. या रस्त्यावरून प्रवास करणं ही आमची चूक असल्याचं म्हणत शिक्षा म्हणून त्यांनी उठाबशा काढल्या. बुलडाण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 फेब्रुवारीला शेतकऱ्यांवरती अमानुष लाठीचार्ज झाला. यावेळी निर्दोष शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याच निषेधार्थ सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना तसंच आझाद हिंद शेतकरी संघटनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बीबीसीनं मोदींवरती डॉक्युमेंटरी बनवली आहे म्हणून त्यांच्या मुंबई दिल्ली कार्यालयावरती धाडी टाकण्यात आल्याचं संजय राऊत म्हणाले. देशातली लोकशाही संकटात असून भाजप मीडियाचा गळा घोटण्याचं काम करत असल्याचंही संजय राऊत म्हणाले. कट प्रॅक्टिस ही वैद्यकीय क्षेत्राला लागलेली मोठी कीड असून त्यासाठी कठोर कायदे करणार आहे असं गिरीश महाजन म्हणाले. कट प्रॅक्टिसची मोठी साखळी तयार झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात खूप चांगले डॉक्टर्स देखील आहेत, परंतु काही लोकांमुळे हे क्षेत्र बदनाम झाल्याचंही महाजन म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी रस्त्यासाठी रेल्वेभर पैसे दिल्याचं वक्तव्य भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं. याचबरोबर राजेश टोपेंना खड्ड्यांची उपमा देत मंत्री असताना टोपेंनी 5 किलोमीटरचाही रस्ता केला नाही असं म्हणत लोणीकरांनी टोपेंवर टीका केली. भाजप महाविजय 2024 प्रदेश संयोजक पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आमदार श्रीकांत भारतीय पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या सर्व जागा भाजप निवडून आणेल आणि त्यामुळे तयारी 100% आहे. निवडणुकीच्या अगोदर 1.5 ते 2 वर्ष अगोदरपासून तयारी सुरू आहे असं देखील ते म्हणाले. देवेंद्रजी, मुझे आपसे ये उम्मीद नहीं थी असं म्हणत सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय. परभणीमध्ये एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनं बीडच्या कासारी बोडकात खळबळ उडालेली आहे. कर्ज थकल्यानं बँकेनं सतत तगादा लावल्यानं शिक्षकानं टोकाचं पाऊल उचलल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांना आत्महत्या केलेली आहे. निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात इंजेक्शनचा डोस घेऊन डॉक्टरांना आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आलाय. लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच वधू पित्याचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यामधील मांडवे बुद्रुक गावात घडली. आपल्या मुलीच्या विवाहानिमित्त हळदीच्या कार्यक्रमामध्ये नाचत असताना अचानकपणे हृदयविकाराचा झटका आल्यानं वधू पित्याचा मृत्यू झाला. नेस्ले कंपनीच्या मॅगीचा माल म्हणून गोव्यातली अवैध दारू गोव्याकडून नाशिकला नेली जात होती आणि कराडमधील मालखेड गावच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली. या कारवाईमध्ये 60 लाख रुपयांच्या विदेशी मुद्द्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. बुलडाणा जिल्ह्यामधील संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन परतत असणाऱ्या दुचाकीला 4चाकी वाहनानं धडक दिली. या अपघातात एक जणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झालेला आहे तर दुसरा किरकोळ जखमी आहे. जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये 3ऱ्या खेलो इंडिया विंटर गेम्सचा समारोप झाला. देशभरातून 1500 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी झालेले होते. स्कीइंग, आईस हॉकीसह 11 खेळांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये खास स्टुडिओ बनवण्यात आलेला आहे. हा स्टुडिओ झोपडीमध्ये बनवण्यात आलेला असून त्यात आधुनिक म्युझिक साहित्य ठेवण्यात आलेलं आहे आणि या स्टुडिओला तंबुरा नाव देण्यात आलेलं आहे. आसामच्या गुवाहाटीमध्ये माजी सैनिकांच्या कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ झाला. जंगली हत्तींनी तोडफोड केल्यानं लोकांची पळापळ झाली. असम के गुवाहाटी हे में पूर्व सैनिकों के कार्यक्रम में हंगामा अशा प्रकारचं एक कॅप्शन देऊन हा व्हिडिओ देखील टाकण्यात आलेला आहे. नागालँड विधानसभा निवडणूक 2023 साठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपचे हे संकल्प पत्र राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक मजबूत रोड मॅप असून नागालँडमध्ये निरंतर प्रगती समृद्धीसाठी महत्त्वाचं असल्याचं भाजप प्रमुख JP नड्डांनी म्हटलं.
पाकिस्तानमधील आर्थिक संकटामुळे लोकांना 210 रुपये प्रति लिटरनं दूध विकत घ्यावं लागतंय. तसंच चहा पावडर 2500 रुपये किलोनं विकली जाते आणि त्यामुळे लोकांना चहा पिणं देखील मुश्किल झालंय. चीनच्या फुग्याचे अवशेष अमेरिकेनं मिळवले आहेत. अमेरिकेच्या लष्करानं अटलांटिक महासागरामध्ये हा फुगा त्या ठिकाणी सापडलाय. व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत कियारानं हळदीचे खास फोटोज सोशल मीडियावरती शेअर केले. या फोटोंना कियारानं प्यार का रंग चढा है असं कॅप्शन दिलंय. या फोटोंना चाहत्यांनी विशेष पसंती दिलेली आहे. अभिनेत्री मलायका अरोरानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अर्जुन सोबतचा एक फोटो शेअर केला. माय फॉरएव्हर व्हॅलेंटाईन असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय. तर अर्जुन कपूरनं मलायका सोबतचा फोटो देखील शेअर केलाय. अभिनेत्री अमृता खानविलकरनं ब्लॅक आउटफिटमध्ये खास फोटो शूट केलाय. इंस्टाग्रामवरती अमृतानं फोटोज शेअर केलेले असून यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. सिंगर नेहा कक्करनं इंस्टाग्रामवरती रील्स शेअर करून पती रोहनप्रीतला व्हॅलेंटाईन डे विश केलेला आहे. लैला मजनू हीर रांझा जैसे हम भी प्यार करे असं कॅप्शन नेहानं या व्हिडिओला दिलंय. अभिनेत्री बिपाशा बसूनही व्हॅलेंटाईन डेला पती करण सिंग ग्रोवर आणि देवी सोबतचा एक खास फोटो शेअर केलेला आहे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू असं कॅप्शन बिपाशानं या फोटोजना दिलंय. रितेश जिनिलियानं देखील त्यांच्या चाहत्यांना खास व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट दिलेलं आहे. कारण 13 ते 16 फेब्रुवारीपर्यंत वेड सिनेमा फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. रितेशनं त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून याची घोषणा केलेली आहे. दिग्दर्शक सुजय डहाकेच्या तुझ्या आईला या चित्रपटाचं नुकतंच पोस्टर लॉन्च करण्यात आलेलं आहे. लहान मुलांच्या भावविश्वावरती आधारलेल्या या चित्रपटामध्ये कुतूहल जागवणाऱ्या काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा सर्वांगानं विचार देखील करण्यात आलेला आहे. अभिनेत्री विद्या बालन नेहमी मजेशीर व्हिडिओ आपल्या इन्स्टावरती शेअर करत असते. असाच एक मजेशीर व्हिडिओ विद्यानं शेअर केलाय. या व्हिडिओवरती चाहत्यांनीही भरभरून कमेंट्स केलेल्या आहेत. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशननं इंस्टाग्रामवरती एक फोटो शेअर केलेला आहे. ज्यात तिनं तिचा आणि जसप्रीतचा एक खास ट्रेडिशनल कपड्यांमधील ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत खास कॅप्शन दिलंय. ज्यात या व्यक्तीसाठी दिवसभर मी लव्ह इमोजी शेअर करेन असं म्हटलंय. टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंशिवाय ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी व्हॅलेंटाईन डे साजरा केला. दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोशल मीडियावरती आपापल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करून हा खास दिवस साजरा केला. युवराज सिंगनं देखील आपल्या पत्नीसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा केलेला आहे. यानिमित्त खास फोटो त्यानं शेअर केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेमधील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवरती खेळवला जाईल आणि यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आणि त्यामुळेच आताच सर्वच्या सर्व सामन्यांचे तिकीट्स विकले गेलेले आहेत. राजस्थानमधील एका 14 वर्षीय मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ती लॉंग शॉट्स खेळताना दिसतेय. त्याचवेळी तिची सर्वत्र प्रशंसा देखील केली जाते. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं एका फास्ट फूडच्या दुकानाच्या बाहेर लावलेलं पोस्टर चर्चेत आलेलं आहे. या पोस्टरवरती ऑल सिंगल्सवरती 10% सूट असं लिहिलंय. ग्राहकांना आकर्षित करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे आणि विशेषतः व्हॅलेंटाईन डे असल्यानं याची बरीच चर्चा देखील रंगली आहे. कुणाच्या अंगी कोणती कला असू शकते हे सांगता येत नाही. मग एखादा लहानगा असो किंवा वयोवृद्ध, प्रत्येकाच्या अंगी कलाही लपलेली असते. दरम्यान अशाच एका वयोवृद्धाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्यात एक वयोवृद्ध व्यक्ती तुणतुण्याच्या माध्यमातून एक धून वाजवताना दिसते. तर व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवरती भारत मॅट्रिमोनीनं माय परफेक्ट व्हॅलेंटाईनचा एक प्रयोग केलेला होता. जगामध्ये कुणीच परफेक्ट नसतं. परफेक्ट शोधण्याच्या नादात खरं प्रेम, खरं आयुष्य हरवू देऊ नका असा संदेश या प्रयोगातून देण्यात आलेला आहे. या प्रयोगासाठी भारत मॅट्रिमोनीनं ChatGPTच्या माध्यमातून एका परफेक्ट तरुणाची प्रोफाईल बनवली होती. त्याला अनेकांची पसंती मिळाली आहे. मात्र अखेर परफेक्ट असं काही नसतं हे स्पष्ट करत जे खरं आहे, जे मानवी आहे ते स्वीकारा. लोकांमधील अपूर्णता स्वीकारा. त्यांच्यातील अपूर्णताच त्यांना मानवी बनवते असा संदेश भारत मॅट्रिमोनीनं व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं दिलाय. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्या आपण मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टच्या माध्यमातून पाहिल्या. तर आजच्या मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.